आणि मान्सूनपूर्व पावसानं बुलढाणा जिल्ह्याची चांगलीच दाणादाण उडवली आहे। रविवारी संध्याकाळी आलेल्या चक्रीवादळानं झाडं उन्मळून पडली, घरं पडलेली आहेत तर शाळांची छतही उडून गेली आहेत। पहिल्याच पावसानं जिल्ह्यातील अधिसपूर, पळसखेड, देऊळघाट, अंबोदा, इजलापूर, मड, कोंडी, वरणा ही गावं उद्ध्वस्त झाली आहेत। जिकडे तिकडे पडझड पाहायला मिळते। घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे लोकांच्या डोक्यावर छप्परच नाहीये। विजेच्या ताराही पडल्यात, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। एकूणच काय तर पाण्याअभावी तडफडणाऱ्या गावांमध्ये आलेल्या पहिल्याच पावसानं लोकांच्या डोळ्यातही पाणीच आणलंय। अचानक चक्रीवादळ या ठिकाणी येऊन आमच्या संपूर्ण गावातील जवळपास 70% लोकांचे टीनपत्र उडून गेले, घरं उद्ध्वस्त झाले, सगळी इलेक्ट्रिक पोल पडले, झाडं पडले आणि संपूर्ण गाव हौदोस म्हटल्यासारखं एखादं या ठिकाणी गावाचं संपूर्ण नुकसान झालं। आणि या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे सगळं गोरगरीब जनता रस्त्यावर आलेली, तरी शासनाने याचा तात्काळ सर्वे करून सर्व ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांना मदत करावी व या मदतीचा हात शासनाने याला द्यावा।